एवढी शाश्वती आहे, एवढं आश्वासन नाही की आपल्याला गरज पडेल त्यावेळेस आपले काम आपले कार्य कधीही न रुकू देणारा असा आपला उमेदवार म्हणजे आपले संतोष भाऊ. अर्ध्या रात्री हात मारा, बऱ्याच जण अनुभव आहे. ज्या वेळेस गरज पडली, ज्या वेळेला आपल्याला गरज पडली अशा वेळेला एका फोनवर अर्ध्या रात्री हा माणूस हा व्यक्ती उभा राहिलेला आहे. बोलणं आवाज पहाडी व्यक्तिमत्व अनोखं आहे. काही जणांना बोलताना ते शब्द त्यांचे बोचरट वाटतात, टोचक वाटतात, पण अशा बोलण्याची गरज असते असं त्यांचं म्हणणं आहे. का असं बोललं तर ज्यांना गरज आहे असं बोललं तर त्यांना ती भाषा कळते आणि ज्यांना जी भाषा कळते त्या भाषेत बोलावं असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यांचं म्हणणं असतं, नेहमीच असतं. कारण बोले तसा चाले असं आहे, पण काही जणांना भाषा कळत नाही, त्यांना त्या भाषेत बोलावं लागतं. म्हणून ते नेहमी म्हणतात, दादा मला बोलावं लागतं. ठीक आहे, काही जणांना थोडं वेगळं वाटतं, पण बोलावं लागतं. बोलल्याशिवाय काही होत नाही. जर आपलं लेकरू रडत असेल तरच त्याची आई त्याला दूध पाजते. मला रडायची गरज नाही, पण थोडं कधी कधी रडावं पण लागतं आणि भांडावं पण लागतं आणि ठासून बोलावं पण लागतं. त्यामुळे काही कधी कधी आपले काही बंधू नाराज होतात, पण ते चांगल्यासाठी असतं. त्यांचा वेळ एकच सांगणं आहे, बाबा माझ्यावर नाराज होऊ नका, मला असं बोलावं लागतं. अशी व्यक्ती जर आपल्या नगर परिषदेमध्ये असेल, त्या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व करत असेल, काय होऊ शकतं? तिथं बोलण्याची ताकद, जे नियम असतात, जे कायदे असतात, तिथं बोलण्याची जी पद्धत असते, प्रशासनानं आपल्या म्हणण्याचं महत्व सांगून देणं आणि त्यांच्यावर आपली पकड असणं हे आवश्यक असतं. हे सर्व गुणवत्ता या आपल्या संतोषभावामध्ये आहे. आपल्याला विनंती करतो, वेळ भरपूरच आहे. आपल्याला संविधानाच्या कायद्यानुसार नियमानुसार वेळेचं महत्व पाळणं आवश्यक आहे. मी भावना विनंती करतो. आमचे परमित्र प्रमोद पाटील पुतळेकर यांना विनंती करतो, आपण काही दोन शब्द आपले व्यक्त करावे, भावांविषयी बोलावं. प्रमोद पाटील. हॅलो, सर्वांना जय जिजाऊ. तुम्हा सर्वांना साक्ष ठेवून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये उमेदवार संतोषभाऊ देवकर यांनी धर्मकार्यामध्ये खूप मोठं काम केलं. त्या ठिकाणी धर्माचं काम करत असताना अनेक प्रकारचे स्वतःवरती संकट ओढून घेतले, वादविवाद घडले. धर्मकार्य करत असताना या गोष्टी होतातच, परंतु धर्मकार्य करत असताना हिंदुत्वाच्याच नावाने आपली राजकीय पोळी शेकणाऱ्या सर्वच पक्षांनी आज त्यांना डावललं. वयाचे 20 ते 25 वर्ष ज्यांनी समाजसेवेत घातले, अंगावरती केसेस घेतल्या, अशा व्यक्तींना जर हे राजकीय पक्ष टाळत असतील तर समाजसेवेतले माणसं मोठे व्हायचे कधी? खरं पाहायला गेलं तर मी मराठा सेवा संघाच्या विचारधारेचा माणूस, मी हिंदुत्ववादी कट्टरवादी विचारधारेला न मानणारा माणूस, परंतु या ठिकाणी स्टेजवर उभा आहे. कारण याचं कारण एकच की संतोष भाऊ देवकर असो किंवा इतर अपक्ष उमेदवार असो, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा रस्त्यात उतरतात म्हणजे ते आमच्या नजरेत एक चळवळीतील सहकारी आहेत. चळवळीतील कार्यकर्ता याच नात्याने मी फक्त या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे. संतोष भाऊ देवकर यांना फक्त मला तरी असं वाटतं दादा की तुम्हाला तुमची जात संख्येने कमी आहे म्हणून तुम्हाला कदाचित या पक्षाने टाळलं असावं. तुम्ही धर्मकार्यात कुठेही कमी पडले नाही,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून वडार समाज हा देशासाठी, धर्मासाठी आणि समाजासाठी नेहमीच झटत आला. परंतु तुमची जात या ठिकाणी आडवी आली असं मला खंत वाटते. कुठल्याही राजकीय पक्षाने तुम्हाला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या कोणत्याही पक्षाने तुम्हाला या ठिकाणी तिकीट दिलं नाही. कारण तुमची भूमिका स्पष्ट होती की तुम्ही समाजासाठी कुठल्याही पक्षाला जवळ धरत ना. तुमच्या प्रभागामध्ये कुठल्यावरही संकट आलं, कुणाही कुटुंबावर दवाखाना असेल, कुठल्याही प्रकारचं संकट आलं, कुठेही गरज पडली तर तुम्ही पक्ष, धर्म, जात सगळं बाजूला ठेवून त्याच्यासाठी समोर येता. त्यामुळे तुम्हाला पक्षाने कदाचित डावलला असावं. मी तुमच्या या कार्याला जाणतो. तुम्ही आजपर्यंत बऱ्याचशा चळवळीमध्ये कार्य केलं. आम्हीही मराठा समाजासाठी, आरक्षणासाठी काम केलं. प्रथमतः मी तुमच्या या राजकीय स्टेजवर आहे आणि राजकीय स्टेजवर असताना मी तुम्हाला एक विनंती करतो. बहुसंख्य असलेला मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये जवळपास 36 ते 40% असलेला मराठा समाजावर यातल्या एकाही हिंदुवादी पक्षांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला नाही. आम्हाला धावून आले ते इथले 18 पगड जातीचे सगळेच मावळे, मग त्यात दलित, मुस्लिम, वंचित, वडार समाज असेल, इतर सगळे ओबीसी बांधव असतील, सर्वांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. त्याच प्रकारे आणि त्याचमुळे आम्ही खऱ्या अर्थाने हे मराठा आरक्षणाचं युद्ध जिंकू शकलो. म्हणून जरांगे पाटील नेहमी सांगतात की जो व्यक्ती चळवळीत काम करतो, मग तो कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही जातीचा कार्यकर्ता असो, जो वेगवेगळ्या चळवळीत काम करतो, जो नेहमी रस्त्यात उतरतो, अन्यायाच्या विरोधात उभा राहतो, अशांना कधीही जनतेनं उघड्यावर पडू द्यायचं नसते. आज ही सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्यावरती प्रभाग क्रमांक 4 मधील सर्व मतदार बंधूंवर येऊन पडलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायचं वाटतं की वडार समाज संख्येनं जरी कमी असला तरी त्याच्या पाठीशी मराठा समाज खंबीरपणे उभा राहील अशी शाश्वती देतो. आणि यांच्या पुढे थोडक्यातच त्यांच्या मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. सर्व मतदार बंधूंना पुन्हा एकदा विनंती करतो, जास्त वेळ घेणार नाही, की दादाच्या अपक्ष उमेदवारीचं असलेले चिन्ह फलंदाज या चिन्हावरती मतदान करून आपल्या समाजाचं, आपल्या गल्लीचं हित जोपासावं आणि चळवळीतील कार्यकर्त्यांना कधीही उघडं पडू देऊ नये. हा जे आपण शब्द धरतो तो पक्का होण्याची बांधावा, गाठ बांधावी आणि संतोष दादांना भरघोस मताने विजयी करावं असं सर्व समाज बांधवांना आणि मतदार बंधूंना विनंती करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. अतिशय वेदनात्मक जे बोलणं असतं ते आमचे प्रमोद भाऊ यांनी व्यक्त केलंय. त्यांची खंत त्यांनी व्यक्त केली. जो माणूस सर्वसामान्यांना मदत करतो, नेहमी मदत करतो, कार्य करतो, सगळं करतो, अंगावर केसेस घेतो, सगळं करतो, पण ऐन वेळी कुठेतरी काहीतरी होतं आणि जाणीवपूर्वक म्हणा, कसंही म्हणा, त्यांना डावलण्यात आलं. त्यांनी ही खंत व्यक्त केली. आज आमचे मराठा समाजाचे एक चांगले कार्यकर्ते आहेत प्रमोद भाऊ, त्यांनी खंत व्यक्त करणं हे म्हणजे एक लाजिरवाणी गोष्ट आहे भाऊ, बरोबर आहे. आपल्या चळवळीमध्ये कार्य करणारा, समाजाला नेहमी मदत करणारा अशा कार्यकर्त्यांना एका नाही सगळ्याच राष्ट्रीय पक्षांचा असल्या त्यांनी डावलला म्हणजे खंत आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे. असं व्यक्तिमत्व त्यांना जाऊ द्यायचं नाही, त्या मोठं होऊ द्यायचं नाही हे माहित नाही. या माणसाला एवढं माहित आहे आपल्याला मोठं व्हायचं नाही, ऑलरेडी आपण मोठे आहोतच. पण काय कोणाला भीती आहे, कोणाला मला काय शंका आहे, आपल्यापेक्षा मोठा होईल काय होईल हे माहित नाही. ज्यांचे त्यांचे विचार असतात, त्यांची काय कोणाची काय अडचण असू शकते, हा वेगळा प्रश्न. या निवडणुकीमध्ये संतोष भाऊ सारखा व्यक्ती उभं राहणं हीच मोठी बाब आहे. त्यांची इच्छा पण नव्हती, खरं सांगतो भाऊ, बरोबर आहे ना. राजकारणामध्ये उतरायची त्यांची इच्छा पण नव्हती. आपलं समाजकार्य भलं, आपलं धार्मिक कार्य भलं, आपण आपले भले. पण काही गोष्टी अशा घडत राहिल्या की तिथं त्या माणसाला विचार करावा लागला. आणि काही आम्ही आमच्यासारखे मित्रही म्हणले की भाऊ
तुम्हाला सत्य जावं लागणार आहे. ते म्हणजे नका बाबा मला सत्तेमध्ये नका. हा त्यांनी विचार केला. 3-4 महिने अगोदर आम्ही त्यांची चर्चा केली. त्याने म्हणजे नाही दादा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. नगर परिषदेमध्ये एकाही गरीबाचं काम होत नाही. काम होतं माल दिल्याशिवाय होत नाही. आता माल देण्यासाठी काय गरज पडली कशी गरज पडली त्या व्यक्तींना माहीत, त्या उमेदवारांना माहीत जे निवडून गेले प्रतिनिधी म्हणून. त्याचं प्रेशर नाही काय माहीत नाही. भावनी एकच सांगितलं की नाही म्हणजे तुम्ही म्हणलं ते बरोबर आहे. यावेळेस आपल्याला राजकारण करणं आवश्यक आहे. मी उतारणार. आम्हाला बरं वाटलं. भाऊ म्हणले की आपण आपल्या पद्धतीने उभं राहणार. प्रत्येकाची हितगुज केलं, चर्चा केली, भेटीगाठी घेतल्या. सर्वांचा आपला रोजचा बोलणं हो बघू करू. त्यांना माहित नाही की काय घेतील न घेतील काही चर्चा नाही, विषय नाही, पुन्हा काहीच नाही. भावने एक दिवस विचार काय आता नाही कुणालाही भेटायचं नाही. अपक्ष उभं राहायचं. समाज आपला आहे. समाजातील प्रत्येक मध्ये आपला बंधू आहे, माय आहे, बाप आहे, काका आहे, मामा आहे, चुलता आहे. प्रत्येक जातीतला व्यक्ती आपल्या सोबत राहणार आहे. आपण त्यासोबत काम करतो, कार्य करतो. या एका कार्यावर आणि आपल्या या स्वभावावर आपल्याला या निवडणुकीच्या रिंगणामध्ये अपक्ष म्हणून उतरायचं आणि ठरवलं. उमेदवारी अर्ज भरला काय अर्ज भरताना सुद्धा अनेक अडचणी कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला. त्यांचा फॉर्म बाद कसा होईल, त्यांना निवडणुकीच्या या रणधुमाळीतून बाहेर कसं काढता येईल, बाहेर कसं ठेवता येईल, अतोनात प्रयत्न झाले. पण ते सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. जो इमानदारीने कार्य करतो ना त्याला ईश्वर सुद्धा साथ देतो. छत्रपती शिवरायांनी सुद्धा समाज कार्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, झटले. त्यांना आई भवानीनं त्यांना आशीर्वाद देऊन यश दिलं. तसंच त्याच पद्धतीनं मी काम करेल आणि पुढे जाईल असं एक ब्रीद वाक्य घेऊन भावांनी आपली यंत्रणा सुरुवात केली. शेवटचा टप्पा आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. भावांची निशाणी एक वेगळी आहे. निशाणी काय आहे? फलंदाज. आपण ज्याला बॅट बॉल म्हणतो ना, क्रिकेटचं मैदान. क्रिकेटचं मैदान जर गाजवत असेल ना, आपली जी फळी असते मराठी त्याला फळी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये बॅट म्हणतात. त्या बॅटचा आपल्याला पूर्ण अभ्यास पाहिजे. बॅट कशी पकडावी, कशी चालवावी, कोणत्या बॉलवर कोणत्या चेंडूवर कसा मारा करा पाहिजे, चौके षटकार चौकार कसे मारले पाहिजे हे आपल्याला माहित असणं आवश्यक असते. आणि राजकारण सुद्धा कसं असते बघा, सर्व बाजूंनी अभ्यास असणारा व्यक्ती असला पाहिजे. ज्याला राजकारणही करता आलं पाहिजे, समाजकारण करता आलं पाहिजे, धर्मकार्य करता आलं पाहिजे आणि आपली आपुलकी जपता आली पाहिजे. आता बऱ्याच जणांना कसं असतं, थोडं काही भेटलं की हवा लागते, वारा लागते. त्या वाऱ्याच्या ओघात ते कोणीकडे जातात. जसं की एखादा क्रिकेटपटू असतो जो प्रसिद्ध होतो आणि नंतर गायब होतो, माहित नाही होतं त्यांना. पण हा माणूस व्यक्ती तसा नाहीये. आपल्या सर्वांना माहित असेल, काहीही झालं तरी सहज बोलणार, सोबत बसणार, उठणार, चहा घेणार, सहज बोलणार आहे. आणि या माणसाला माहित आहे आपल्याला नगर परिषद गेल्यानंतर कुठं चौका मारायचा आहे, कुठं स्लिप करायचा आहे, कुठं थांबायचं आणि कोणत्या वेळेला षटकार मारायचा. षटकार मध्ये आपल्याला माहित आहे, आपल्याला आनंद होतो आणि षटकार चौकार वेळेवर मारल्यानंतर विजय निश्चित असतो. भाऊ सर्वांना माहित आहे. आणि ही बाब भावना चांगल्या तऱ्हेने माहित आहे. कोणत्या ठिकाणी कसं बोलावं लागणार, कोणत्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं वजन सांभाळून बोलल्यानंतर एखादं काम जे असेल, रस्त्याचं काम असेल, घरकुलाचं काम असेल, एखाद्याचं राशन कार्डचं काम असेल, नाल्या रस्ते वीज पुरवठा असेल, आरोग्याचं काम असेल, तरुण पिढींना अभ्यासासाठी करण्यासाठी एखादी वाचनालय असेल, त्यांना होणारे नेहमी एमपीएससी असेल, युपीएससी असेल, स्पर्धा परीक्षा असतील, या ठिकाणी काही होत नाही. मार्गदर्शन शिबिर ठेवणं आवश्यक असतं. असं घडताना दिसत नाही. आणि हा व्यक्ती जाणकार आहे, शैक्षणिक बाबीमध्ये सुद्धा आहे. तेही त्या माणसाची बाजू बरोबर पक्की आहे.
यामुळं क्षेत्र कोणते असो, कुठं स्लिप करायचं, बॉलला कसं हुक मारायचं, कसं एखाद्याच्या शत्रूच्या आपल्या म्हणजे खेळाडूच्या वरतून बॉल फेकलायचा कसा चांगल्या प्रकारे माहित आहे. आपल्याला माहित असेल, आम्ही सांगू इच्छितो, या राजकारणामध्ये निवडून आल्यानंतर हा व्यक्ती चौका षटकारांचा वर्षाव करणार आहे. चौफेर, कारण चौकार तोच मारतो, षटकार तोच मारतो ज्यांना अनुभव आहे. जो गोलंदाज असतो तो फक्त बॉल करण्याचं काम असतो आणि फलंदाज काम काय असतं, त्या गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूवर आपण त्याला सीमापार ढकलायचं, रन जमा करायचे, धावा जमा करायच्या आणि धावाचा डोंगर करायचा. प्रतिस्पर्ध्याला त्या धावांच्या डोंगर आपण येऊ द्यायचं नाही. आणि जर आपल्याला वेळ आली धावांचा डोंगर आपल्याला पार करून आपल्याला विजय निश्चित करावा असेल तर आपल्याला षटकार चौकार मारणं आवश्यक असतं. त्या फलंदाजाला माहित असतं. अशाच प्रकारची विचारधारा या माणसाची आहे. कुठं चौकार मारायचा, कोणत्या वेळी षटकार मारायचा, सिक्सर, याला आपण सिक्सर होतो, हे सिक्सर मारण्याची चांगली गुणवत्ता, चांगली टेक्निक या माणसाला माहित आहे. मी आपल्याला बरोबर 2 नंबरला आहे. फलंदाज ही दशाने किती नंबर, 2 नंबरला. 2 नंबर जायचं, सहजपणे बटन दाबायचं. निवडून आल्यानंतर तुम्हाला कळेल आपण सहजच दाबलेलं फलंदाजाचं चिन्ह म्हणजे जे उमेदवार आहे संतोष भाऊ यांच्यासमोर बटन दाबल्यानंतर आपलं काय परिवर्तन हे तुम्हाला नंतर कळेल. फक्त विजयासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद आवश्यक आहे. आशीर्वाद पाहिजे आपल्या मतदान स्वरूपामध्ये. आपल्याला विनंती करतो, उद्याला 2 डिसेंबर सकाळी आपल्या बूथवर जायचं. प्रभाग क्रमांक 4 बचे उमेदवार असणारे आपले संतोष भाऊ गोपाजीराव देवकर यांची निशाणी आहे फलंदाज, चिन्ह आहे नंबर 2 ला. लक्षात ठेवा, ध्यानात राहू द्या. दाबायचा आणि प्रचंड मताने आपला भाऊ, आपला लेक, आपला पुत्र, आपला भाचा, आपला पुतण्या, आपला चुलता, आपला मामा कशा पद्धतीनं भरघोस बहुमताने निवडून येईल याची आपल्या सर्वांनी काळजी घ्यायची आहे. आपल्याला हे करणं आवश्यक आहे. यानंतर भावना मी विनंती करतो, आपण आपली चौफेर षटकार चौकाराची वर्षा करून आपलं भाषण सुरुवात करावं. संतोष भाऊ गोपाजीराव देवकर. सर्वप्रथम तर माझ्या वार्डातील प्रभागातील सर्व माझ्या मतदार बांधवांना मी क्षमस्व आहे. कारण कार्यक्रमाचा वेळ हा माझा 11चा ठरलेला होता. परंतु म्हणतात ना की चांगल्या कामात काहीतरी नक्कीच्या लग्नाला 1800 विघ्न येतात. तसले इथले काही नमुने आहेत जे की माझा कार्यक्रम सुरळीत पार पडू नये त्यासाठी प्रयत्न करत होते, पण त्यांना माहित नाही मी त्यांचा बाप आहे. आज या ठिकाणी आझाद चौक म्हटलं तर या ठिकाणी मी काढलेलं माझं बालपण, ही माझी कर्मभूमी. आज येतं माझे संपूर्ण मतदार मित्र बांधव, मित्र परिवार, मला आशीर्वाद देणारे सर्व माझ्या जवळच्या बरोबर काही माझ्या जवळचे हितचिंतकांची संख्या तर आज जास्त वाटायला लागली राव. कळत नाही की आज शुक्रवार आहे का सोमवार आहे. कारण माझे प्रत्येक प्रोग्राम हे शुक्रवारीच नियोजित असतात. का सचिन दादा? असो, मेन मुद्द्याकडे वळतोय. आज तुमच्या समोर उभा टाकलोय तो संतोष देवकर हा तुम्हाला एक वेगळ्या रूपात दिसेल. आजपर्यंत माझ्या नावाची एक वेगळी चर्चा असेल, पण आज तुमच्या समोर तुमचा मित्र, तुमचा बंधू हा वेगळ्या स्वरूपात तुम्हाला दिसेल. महाराष्ट्राचे आराध्यदैवत शिवछत्रपती महाराज, धर्मवीर
सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर स्वामी, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ माँसाहेब, राजमाता अहिल्यादेवी, बिरसा मुंडा, संत सेवालाल महाराज, अण्णाभाऊ लोकशाहीर, अण्णाभाऊ साठे यासारख्या सर्व महापुरुषांच्या चरणी प्रथमतः मी नतमस्तक होतो. व्यासपीठावर उपस्थित माझे मित्र प्रमोद पाटील, माझे सहकारी सचिनजी, या माझ्या मित्रांना धन्यवाद देतो व माझ्या समोर उपस्थित माझ्या सर्व मतदार बांधव, माता भगिनींनो, आज तुमच्या समोर तुमचा मुलगा, तुमचा भाऊ, तुमचा उमेदवार तुमच्या समक्ष उभा आहे, तर त्याच्या मनातील एक व्यथा मांडण्यासाठी आज नेमकं सुरुवात कुठून करावी हेच कळत नाहीये. शहराच्या बाहेरून रस्त्याची निर्मिती करून घेणार घरकुल योजना केंद्र. सरकारच्या घरकुल योजनेमध्ये जे नागरिक पिढ्यानपिढ्या तसेच वास्तव्यात आहेत अशा प्रत्येक नागरिकांना कागदपत्र अभावी घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. अशा नागरिकांना घरकुल मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करणार. आज हातगाव नगरपालिका रणसंग्रामात मी राजकारणातील हे माझं पहिलंच पाऊल आहे की मी धर्मकारण करता करता आज प्रथमतः आपल्या सर्वांच्या सेवेसाठी हातगाव नगरपालिकेत माझा अपक्ष उमेदवारी अर्ज प्रभाग क्रमांक 4B मधून भरलेला आहे. बांधवांनो, खरं पाहता मला या राजकारणाच्या किचकटीमध्ये यायचं नव्हतं, परंतु आपल्याला जर चिखल साफ करायचं असेल तर त्या चिखलात उतरूनच ते संपूर्ण स्वच्छता करावी लागते. हे माझ्या सर्व मित्र परिवारांनी, माझ्या हितचिंतकांनी मला समजावल्यामुळेच मी या राजकारणाच्या दलदलीमध्ये उतरण्याचा माझा निर्णय घेतला होता. परंतु तथाकथित जे स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून घेतात, हातगावचे जे हिंदुत्ववादी नेते म्हणून घेतात, त्यांनी यामध्ये आम्हाला डावलण्यासाठी गेले 10 ते 15 वर्ष 20 वर्षापासून आम्ही जे हिंदुत्वाचं कार्य करत असतो त्यामध्ये आम्हाला बाजूला करण्यासाठी या तथाकथित नेत्यांनी फक्त जातीचं राजकारण करत या संतोष देवकरला डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे. बांधवांनो, आपल्या मागासवर्गातील ओबीसी हिंदू मधील प्रत्येक बांधव आज हिंदू म्हणून मरत आहे, परंतु हे जातीयवादी हिंदुत्ववादी नेते जे स्वतःच्या भ्रष्टाचारामार्फत आपल्या खुर्च्या सांभाळण्यासाठी आपले घरं पडतात, यांना केस असतात, गरिबाचे मुलं हवेत, यांना भांडण्यासाठी गरिबाचे मुलं हवेत, यांना यांचे सतरंजी उचलण्यासाठी गरिबाचे मुलं हवेत. परंतु जेव्हा पदाचा विषय येतो, एखादा राजकारणातील काही गोष्टी करण्यासाठी किंवा मोठ्या पदावर जाण्याचा विषय येतो, त्यावेळेस या नेत्यांना यांची जात आठवते. या लोकांना यांचे नातलग आवडतात, यांना सांडीचं पोरगा आवडते, आत्याचं पोरगा आवडतं, भाऊ आवडतं, परंतु गरिबाचं पोर यांना वरती गेलेलं आवडत नाही. शोकांतिका अशी आहे, पोळी भाजायची संतोष देवकरच्या नावानं आणि आझाद चौकात राजकारण करायचे हिंदुत्ववादी नेते, हे यांचा जुन्न खेळ झालेला आहे. परंतु एक लक्षात घ्या, हा संतोष देवकर आहे, एकदा झालेली चूक परावर्त करत नाही आणि मी माझा कोणताही माझ्यावरचं ऋण कधी पाठीमागे ठेवत नाही, तो चांगला असो का वाईट असो. कारण हा संतोष देवकर कच्च्या गुरुचा चेला नाही, हे लक्षात ठेवत जा. ज्याचा मास्टर माइंड भगवान श्रीकृष्ण असतो ना, त्याच्या नादाला लागायचं नाही असतं. कारण लक्षात घ्या, महाभारतात कौरव पांडवांचं युद्ध झाला, भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या 5 लोकांच्या पाठीमागे होते, परंतु 5 एकालाही काही झालं नाही आणि 100 कौरवातील एकही वाचला नाही. तर लक्षात आपल्या हातगावच्या रणसंग्रामाकडे इको कमी कर बाबा, बाकीचे आमचे शत्रू आहे ते तू नको. हातगाव नगरपालिकेत भरपूर पक्षांनी एकमेकाची युती घेतली का साठ्यालोट केलं, तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे.
त्याच्यात आपल्याला बोलण्याचा अधिकार नाहीये. चला त्यांना गाडी जायला वाईट द्या. पोलीस बांधवांना विनंती आहे, सभा व्यवस्थित होऊ द्या, नसता आणखी 2 तास वाढवे ना, अवघड जाईल. संतोष देवकर आज बोलतो काय? अरे बाबांनो, मी आज काही बोलण्यासाठी आलेलोच नाहीये. खरं पाहता मी माझ्या मनातील दुःख, एक व्यथा मांडण्यासाठी आज तुमच्या समोर जनतेच्या दरबारात उभा टाकलेला आहे. कारण ज्यावेळेस मनामध्ये खचखच होते ना, तर ते आपल्या कुठल्या तरी जवळच्या माणसासमोरच मांडल्या जाते. तीच माझी व्यथा, तेच माझे दुःख माझ्या सर्व बांधवांसमोर, माझ्या मतदार बांधवांसमोर, माता भगिनींसमोर मांडण्यासाठी आज संतोष देवकर तुमच्या जनतेच्या दरबारात येऊन उभा टाकलेला आहे. हदगावमध्ये सर्व आता हिंदुत्ववादी म्हणण्यापेक्षा आता एका लाईनीनं चालू करतो. कारण आता सचिन दादांनी म्हटलेलं आहे की आमची निशाणी पण ऑलरेडी आज नशीब आमचं बलवत्तर की आमची निशाणी पण फलंदाज म्हणून दिली. त्यातल्या त्यात मी टेस्टचा प्लेअरच नाही, मी T20 खेळणारा हिटर आहे. हे तर हदगाव चांगल्या पद्धतीनं परिचित आहे. हदगाव नगरपालिकेमध्ये शिवसेना बीजेपीची युती झाली म्हणजे मला तर कळतच नाही, ही युती म्हणावं की साठलोटा म्हणावं, की बाबा तू रडल्यासारखं कर आणि मी मारल्यासारखं करतो. यात युती झाली बाबा 20 लोकांची, परंतु उमेदवार उभं टाकले यांचे 22 का 25. आता छुपी किती आहेत हे माहित नाही. यांच्या उमेदवाराच्या मतात बाबा तू याला पण रात्री येऊन त्या बारला भेट, तिकडून त्याला म्हणतात मी याला दारू पाठवतो, तू त्याला पाठ. आता तर एक नवीनच दिसलंय बाबा, या सेना भाजपची म्हणजे आता जी पहिले होती आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, आदरणीय हिंदू हृदय सम्राट आनंदजी दिघे साहेबांची शिवसेना. पण आता शिवसेना राहिली की लाचार सेना हेच कळत नाहीये. कारण आताची सेना भाजपाची युती म्हणजे ही ठेकेदारांची एक युनियन झालेली आहे. यांचे कुठलेही उमेदवार घ्या, फक्त कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यांना 5% कसं मिळतं हे त्यांना बघणार. जनतेच्या विकासाशी यांना काही घेणं देणं नाही आहे. आलेल्या नवीन उमेदवार भेटणार बाबा, साठलोटा करणार. तुम्ही कितीचं कॉन्ट्रॅक्ट घेता घेणं देणं नाही, निधी कितीचा आणता माहित नाही, आमची किती टक्केवारी देता हे सांगा. ही यांची रणनीती. त्यानंतर काय बोंबलणार, जनतेच्या दरबारात येणार, बोंबलणार, छानन करण्याच्या मायला शिंगा चालू झालाय. काय म्हणणार आम्ही विकास करणार, ह्यो करणार. अरे तुम्ही विकास नाही रे बाबा, सेना भाजपच्या अख्ख्या हदगावचा भकास केलाय. काल म्हणायचं बाबा इतर धर्मीय इतर पक्ष यांनी केला. अरे पहिले तुमच्या काय बुडाखाली अंधार आहे, पहिले ते बघा, नंतर बाकीच्यांना म्हणा. आता तरी एक पक्षाचा एक उमेदवार नवीनच झालेला इन्कमिंग दिसला बाबा, त्याला सेनेचंही बी फॉर्म, बीजेपीचंही बी फॉर्म. अरे बाबा कालच्या आलेल्या उमेदवाराला तुम्ही 2-2 बी फॉर्म लावता. जे 20-25 वर्षापासून तुमचे सतरंजा उचलत आहेत, हिंदुत्वाचं कार्य करत आहे, त्या कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे? फक्त भाऊसाहेब, वहिनी साहेब, तात्यासाहेब, काकासाहेब, साहेब. पुढचं काय? ओबीसीचे पोरं, गरीबाचे पोरं, मातंग समाजाचे पोरं, वडराचे पोरं, लमाण्याचे पोरं, घिजड्याचे पोरं, फक्त तुमचे चपलाच उचराव का बाबा आम्ही लोकांनी? याचं उत्तर आज जनतेने आपल्या दरबारातून मला दिलं पाहिजे. आज जर आपण म्हटलं गेले 10-15 वर्षापूर्वी एका विशिष्ट पक्षाचं शिवसेना बीजेपीची सत्ता होती, त्याच्यानंतर काँग्रेसची सत्ता होती. यांनी विकासाच्या नावाने विकासाच्या नावाखाली मागच्या वेळेस जे काँग्रेसची सत्ता होती त्याच्यामध्ये सेना भाजपची पण मिली भगतच होती. या लोकांनी आपसात केले. यांनी विकासाच्या नावाखाली आपल्या हदगावची जी प्राचीन ऐतिहासिक गौरवशाली बाराव होता, त्या बारावाचं कुठं गेलं काय हेच कळलं नाही. एक पिक्चर बघितलं होतं की बाबा माझी विहीर चोरली गेली म्हणून, मकरंद अनासपुरेचं. पण हातगावमध्ये तर अख्खं बारावच या लोकांनी गायब केलं आणि ते तर यांनी कॉम्प्लेक्स उभं केलं. काय म्हणे हातगावचा विकास केला. विकास नेमकं काय केलं बाबा? त्या कॉम्प्लेक्स मध्ये 10-20 याचे दुकानं, त्याचे दुकानं, यांनी 5 वाटून घ्या, त्यांनी 5 वाटून घ्या. विरोध दाखवायला सेना भाजपच्यांनी काही काँग्रेसच्या लोकांना काही विरोध दाखवला, पण संध्याकाळी संपूर्ण मॅनेज पार्टी
काय बाबा त्या 10 लाखाचा निधी आणलं त्यातलं 15% मला दे, 20% तू घे. अरे विकास काय करणार? विकासाच्या मुद्द्यावर कोणी बोलणार का? हा मुद्दा कोणीच बोलणार नाही. काय माहित आता मी बोलल्यावर काही लोकांच्या बुडाला मिरची लागून रात्री बोलतात का संध्याकाळी दुसऱ्या ठिकाणी मसाले. यांना तर एक मुद्दा झाला बाबा, आपलाच माणूस आपलाच घालतोय. अरे तुम्ही चुका करताय तर तुमचे पण आम्ही शेकवणार त्यावेळेस, सोडणार नाही. आता राहिला दुसरा विषय. आता मी बोलल्यामुळे काही लोकांना बुडा लागायला मला का बाबा हा तर नेहमीच बोलतो याच्यामुळे हे झालं ते झालं. अरे एकदा तुम्ही तुमच्या मोबाईल चेक करा. सामान्य कार्यकर्त्यांना 90 पासून तुम्ही जे मेसेज फॉरवर्ड करता त्याच्यानंतर होतात जे धिंगाणा, हे तुम्ही लोकांनी पहिले आत्मपरीक्षण करा, नंतर आमच्यासारख्या लोकांवर टीका करा. आता संपूर्ण हातगावचं बोलण्यापेक्षा मी अपक्ष आहे तर पहिले माझ्या वार्डापुरतीच बोलूया. का बांधवांनो, आज वार्ड प्रभाग क्रमांक 4 मध्ये 2613 मतदारसंघ आहेत. याच्यात आपण आपले वडार समाज, मातंग समाज, इतर 18 पगड, बंजारा, कोळी, घिसडी, गारुडी हे समाज आहेत का नाहीत बाबा? आपलं नाव आहे की नाहीत? अरे आवाज येत नाही, मी थोडं बाहेर आहे. येत नाही रे, आहे का? आज आमच्या वडार समाजाचे 4-5 वेळेस नगरसेवक झाले, पण इतक्या हातगाव मध्ये एक वडाराचं साधं कुठं फलक नाहीये. वडार चौक तर नावाला नाहीये. वडार समाजाचं एक समाज मंदिर आहे, पण ते 2 खोल्या आजपर्यंत त्याला लाईट नाही. काय विकास केला बाबा यांनी? घंटा. आणि आज मातल समाज देखील 127 आहेत प्रभाग मध्ये माझ्या, परंतु आजपर्यंत या समाजाला आमच्या नावाने कलंक लावलं जातं की बाबा यांच्याकडे मतदानासाठी जायची गरज नाही. यांना काय आदल्या दिवशी भेटायचं, एक हिरवी नोट द्यायची, एक चपटी द्यायची आणि काही मटण द्यायचं, म्हणजे हे मतदानाला. तुमच्या बापाची फेरी आहे का रे? आज एकच पिढी आमची शिकली तर आम्ही तुमच्या नातीनं आणलंय, तर विचार करा आता तुमचा पळता भुई आम्ही कमी केल्याशिवाय राहणार नाही. फलंदाज आहे तर फलंदाजच करणार की रे राजा, सोडणार तरी. आजपर्यंत मी ज्यावेळेस जाहीरनामा काढला, हे जाहीरनामा मी सर्व समावेशक काढलाय. मी फक्त बाबा या लोकांसारखा, विशिष्ट हिंदुत्ववादी लोकांसारखा की बाबा या ठिकाणी माझ्याच जातीचा, आता मी म्हणत नाही मराठा बांधव हे माझे मोठे बांधव आहात, आम्ही हेच म्हणतोय, त्यामुळे मी टीका करणं योग्य होणार नाही. परंतु या लोकांनी मी वडराचा आहे त्याचमुळे वार्ड क्रमांक 4 मध्ये माझा तिकीट डावाला आहे आणि आपल्या जातीच्या लोकांना तिकीट दिलेलं आहे. हे माझा रोखठोक आरोप आहे. का कलाले? बरोबर बोलतोय ना काळे? आज या लोकांना कळलं पाहिजे होतं की आपण नेमकं प्रतिनिधित्व काय करतो. आपण सर्व समावेशक करत असताना आज मातंग समाज देखील तुमच्यातलाच माणूस असताना तुम्ही आजपर्यंत त्यांच्यासाठी एक समाज मंदिरची कधी बांधणी केली नाही, त्यांच्यासाठी कुठे दलित वस्ती अंतर्गत सुधारणा निधी उपलब्ध केली नाही, पाणी पुरवठ्याचं बी केलं नाही. हातगाव नगरपालिकेमध्ये 2-2 कोटीची तुम्ही फर्निचरसाठी निधी आणलेला, परंतु आजपर्यंत त्या नगरपालिकेत शौचालय नाही, फक्त तुमच्या पत्त्यांचे अड्डे आहेत. संध्याकाळी 8 वाजले की तुमच्या 2-3 नगरसेवक जमायचे, त्या ठिकाणी 2 बाटला आणायच्या, चकना आणायचं, बाजूच्या रूम मध्ये बसायचं आणि नगराध्यक्षाच्या सह्या करायचा. हा तुमचा विकास आहे. याच्या पुढे तर तुम्ही कुठलाही काही केलेलं नाहीये आजपर्यंत. दोन्ही शिवसेना असो, एक शिवसेना काय धुतल्या तांदळाची नाही, दुसरी काय लेपातीवर का नाही, दोन्ही एकच आहे. आजपर्यंत शिवसेने वडार समाजाचा केवळ वापरच केलेला, जेव्हा गरज होती तेव्हा तिकीट द्यायला, जेव्हा नव्हतं तेव्हा डावळलेला आहे. आज आमचा एक बिचारा बीजेपी मध्ये होता, पण त्याही बिचाराचा या लोकांनी वापर केलेला आहे. पहिले काय केलं बाबा, गाजावाजा करून त्याला फॉर्म भरायला लावलं आणि एम टाईलला त्याचा फुगा फोडून टाकला. अरे लाज नाही वाटत तुमच्या लोकांना? पहिलेच सांगायला पाहिजे होतं की तुम्ही फॉर्म नका भरू, कशाला आमच्या समाजाचा तुम्ही वाटोळ केलाय. हा युती म्हणत असतात, तर युती नव्हती तर इतर बीजेपीच्या लोकांना कशासाठी तुम्ही लोकांनी पाठिंबा दिलेला आहे? का वडार समाजामागे कोणी पाठिंबा नाही? ही आमची शोकांतिका तुम्ही सर्व समाजात तुम्ही जागृत करणार आहात का? खूप काय खंता, या लोकांना कळलं पाहिजे होतं की तुम्ही काय करताय.
समाजाच्या नावाखाली या लोकांनी राजकारण करता करता आपल्या हातगावचा विकास यांनी कधी केलाच नाही. हातगाव समाजात बांधवांना आज मी तुमच्या सर्वांना एक सांगतोय, भाजप सेनामध्ये तर एक नवीन ट्रेड निघलाय बाबा. आता ते निर्माचं डिटर्जंट बंद करून यांचाच नवीन ट्रेड चालू करावा लागेल. की कोणी आमच्यामध्ये पक्ष प्रवेश करा, त्याच्यावर किती भ्रष्टाचारचा आरोप राहू दे, की पत्त्याचे त्याच्यावर गुन्हे राहू दे, आमच्या सेना बीजेपीत आलं की झाला तो पवित्र झाला, गंगाजलच छिडका त्याच्यावर. आता नेमकं कळणार झालं पमो पाटील, त्या वाशी पावडरचं नावच नेमकं काय, आता नवीन सेना भाजपा करावं की लाचार सेना करावं. आता काय माझ्या इतकी तर भरपूर खुश होत असतील आज संतोष देवकर असं बोलतोय. अरे बाबा, जेव्हा चुकीचं असतं मी त्याला चुकीचंच म्हणणारा संतोष देवकर आहे. याच जातीवादी राजकारण्यांनी 2016 मध्ये देखील ज्यावेळेस वडार समाजातील एक गरीब तरुणातील मुलाला महाराष्ट्र पोलीस प्रशासनाकडून विना संरक्षक पोलीस संरक्षण होतं, विनामूल्य पोलीस संरक्षण असताना बाबा आमच्या सारख्याला आमदार खासदाराला पोलीस संरक्षण नाही, या वडराला कशाला पाहिजे असं हिनवत या लोकांनी माझं राजकारण करणार, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. परंतु धर्मकार्याचं, जनतेच्या सेवेचं मी जो वसा घेतलेला आहे तो हा संतोष देवकर कधी सोडणार नाही. घेतलेला वसा मी आजपर्यंत नाही, मरेपर्यंत हा भगवा ध्वज मी कधी सोडणार नाही. काही लोकांना वाटत असेल संतोष देवकर आज टीका करतोय म्हणजे सेक्युलर होईल, अजिबात नाही रे. हा संतोष देवकर आहे, मरेल पण वाकणार नाही, तुटेल, झुकणार नाही रे तुमच्या समोर कधी. काय करणार करून करून आणखी एखादं केसेस अरे करा. संतोष देवकरला काय नोकरी करायची नाही, चाहायला तुम्हाला भिण्यासाठी एक नाही, धर्मासाठी समाजसेवेसाठी संतोष देवकर एकदा नाही 100 वेळेस तुरुंगात जाण्यासाठी तयार आहे. काय केलं बाबा मागच्या वेळेस असेच खोट्या गुन्ह्याखाली मला मर्डरच्या गुन्ह्याखाली दाखल केले, 18 महिने तुरुंगात काढले. अरे आदरणीय हिंदू हृदय सम्राट आनंदजी दिघे साहेबांनी तुरुंगात काढले तर मी कुठला कोण बाबा, एक झाडचं पाचवड. अरे जे आमचे दैवतच आहेत भगवान श्रीकृष्ण, ज्यांचा जन्मच कारावासात झालाय, तर संतोष देवकर तुरुंगात जायला घाबरतो काय रे? हा ना, कोणत्या तुमच्या आमिषालाही बळी पडत नाही. बापू काय कमावलं म्हटलं तर आज आमच्या बुडाखाली एखादी 2 व्हीलर नाही रे बाबा. ते तर बघा, आजही मी माझ्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचं माझं उदाहरण लेखाजोखा दिलेलं आहे. अकाउंटवर माझ्या 1093 रुपये बाबा, बघून घ्या. तुमच्यासारखे बायकोच्या नावानं, सासऱ्याच्या नावानं इतर तिकडं मी काय जमा केलं नाही प्रॉपर्टी, ते करणार पण नाही. कारण गरीबाचा लेख आहे, गरीबातच जगलोय, गरीबातच मरल. तुमच्यासारखं भ्रष्टाचार करून मला काय माझ्या झोळ्या भरायच्या नाही. यांच्या नादी लागणं म्हणजे त्या मायला वरती बघून फुकण्यासारखं आहे. यांना लाज नाही. ते बेसरमीचं जरी झाड यांच्या पुढाला लागलं ना, ते साले झाड नाही आम्हाला सावली झाली म्हणते. आता विकासाच्या मुद्द्याकडे करू, यांच्याकडे बोललं तर त्या मायला मला 2 दिवस पण कमी करा, बरोबर का? आज सर्व मागासवर्गीयांसाठी असो किंवा ओबीसी हिंदू बांधवांसाठी असो, सर्व वापरच करत आहेत. याचा रोखटोक अनुभव म्हटलं तर तुमच्या समोर हा संतोष देवकर आहे. बांधवानं काही नाही पडलं या लोकांना, विकासाच्या नावाखाली काहीच नाही. आज संध्याकाळी पैसा वाटप करतील, तो पैसा तुम्ही घ्या, मी नाही म्हणत. यांच्या बापाची ठेवी नाही, हे काय यांच्या घरून देणार नाही. कुठलाही पैसा घ्या, काही करा, परंतु व्यक्ती बघून तुम्ही त्याला मतदान करा. हे लोक खोटे आमिष दाखवणार, आज तुम्हाला 1500 देणार आणि उद्या तुम्हाला उमऱ्याजवळ उभं करणार नाहीत. त्यामुळे माणूस असा निवडा की तुम्ही त्याच्या चुलीपर्यंत जाणार, त्याला तुमच्या ताटातलं अन्न खाऊ घालणार आणि त्याच्या ताटात बसून तुम्ही अन्न खाणार, असला व्यक्ती तुम्ही निवड करा बांधवांनो. आज हे लोक म्हणते की बाबा असं करू तसं करू, काय करणार नाही. एकदा निवडून येतील, नंतर 5 वर्ष हे तुम्हाला थोबाड दाखवणार नाही. आपल्याला एक जाहिरात लावावं लागेल, आपण यांना पाहिलं का, याच्या पुढे तरी काय करू शकत नाही. बांधवांनो, माता भगिनींनो, मी आज आपल्यासमोर हात जोडून विनंती करत आहे
आणि आमच्या वाड्यात तर ठरलेलं आहे बाबा, 1 मत आम्हाला आणि 2 मत नोटाला. आता कोणत्या नोटा मला माहित नाही. काय फायद्याचं ना आम्हाला ना नगराध्यक्ष निवडायचंय ना काही करायचं. आम्हाला आमचा नगरसेवक निवडायचा आहे, हे माझ्या समाजानं, माझ्या हिंदू बांधवांनी ठरवलेलं आहे. जरी तुम्ही डावलला ना तरी मी जनतेच्या दरबारात आजच विजयी झालो याची मला खात्री आहे. हे राजकारण तर होत राहील. हा राजकारणाचं माझं पिंड नाही. संतोष देवकरा धर्म करणे, समाजकार्य आहे, तो मरेपर्यंत तो करणारच आहे. राजकारणात तर मी बघतोय की बाबा नेमकं माझ्या मागे किती माणसं आहे. तुमच्यासारखं काय माझ्याकडे पैसा नाही वाटण्यासाठी, पण मी विकासाची माझी गंगा माझ्या वार्डात आणण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. बांधवांनो, आपण जर मला निवडून आणाल तर 6 महिन्याच्या आत मी आपणास अभिवचन देतोय की माझ्या वार्ड क्रमांक प्रभाग मध्ये भुयारी मार्ग सर्व गटार व्यवस्था बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन पुण्याच्या धर्तीवर. त्याचबरोबर आपल्याला सांगू इच्छितो, आपण सर्व हातगावभर फिरा. काही विशिष्ट गल्ल्या बोळ्या पाहता, वार्ड पाहता, जे चमकोगिरी नेते, जे नेत्याचे पाये चाटणार आहेत, आता दुसरं तर म्हणणार, त्यांच्या वार्डात त्यांच्या गलीत विकास भरपूर झालेला आहे. तिथं बसण्यासाठी काही स्टूल टेबल सर्व आहे. पण दलित वडार समाज असो, मातंग समाज असो, इतर गरीब समाज असो, यांच्या गल्लीतल्या नाल्या 1 महिना कोणी काढत नाही. काढलेल्या नाल्यातील कचरा जरी वरती टाकला तर त्याला 15 दिवस कोणी येऊन उचलत नाही. आता माझ्या प्रभागात म्हटलं तर बाबा ज्याला तिकीट भेटलं नाही तो तिकडचा माणूस येऊन इकडे इन्कमिंग केला. अरे बस झालं बाबा, आता आपलं वय झालेलं, 1 पाय कबरीमध्ये आणि 1 पाय घरात. कशाला स्वप्न पाहतो राजकारणात? आता तुम्ही वयोवर जात, त्यामुळे तुमच्यावर टीकाही करत नाही, नाव घेऊन तुम्हाला मोठे करणार. कारण नाव घेणं इतकं काय तुमची कुवत नाही. काय सचिन दादा, पण या लोकांना कळलं पाहिजे, वार्ड क्रमांक 4 मधील, प्रभाग क्रमांक 4 मधील माझे सुजान मतदार बंधू आणि माता भगिनींनो, जो आपला उमेदवार आपल्यासाठी झटतो, जो कडवट आहे पण आपल्या कामासाठी धावत पळते, जो जातीपात धर्म न बघता आपल्या मदतीसाठी आहे, त्याच बांधवाची तुम्ही निवड करा, ही आपल्याला हात जोडून माझी विनंती आहे. आज हे लोक म्हणतील, आता बोलतोय की स्पष्टच भाषेत, कारण माझ्यावर टीका काय होणार आहे मलाही माहित आहे, तुम्हालाही माहित आहे. टाकाला जाऊन भांडण लपवण्यात काय मजा नाही. उद्या लगेच हे लोक असे प्रचार करतील की बाबा यानं आपल्या विरोधात असं केलं, यानं आपल्या विरोधात तसं केलं. एक तरी तुम्ही मला पुरावा द्या, संतोष देवकर तुमच्या विरोधात कधी चुकीचा वागलाय, त्याच क्षणी संतोष देवकर हा राजीनामा देईल, सर्व राजकारण जोडून देईल आणि तुमच्या समोर माफी मागण्यासाठी वाटेल. माझ्या मतदार बांधवांनो, माता भगिनींनो, मी निवडून आल्यास शहर आणि प्रभाग मधील माझ्या सर्व सुशिक्षित तरुण आणि तरुणींसाठी पुणे धर्तीवर मी येथे MPSC UPSCच्या मार्गदर्शन शिबिर, त्यांच्यासाठी अभ्यासिका निर्मितीची नवीन एक माझी दृढ संकल्पना आहे, ज्यामुळे की जे आज माझे शिकलेले तरुण आहेत, जे माझ्या माता भगिनी आपल्या पोटाची खळगी वाचून आपल्या मुलाबाळांसाठी शिक्षणाची स्वप्न बघत आहेत की त्यांनी यशस्वी व्हावं, माझे मुलं हे क्लास 1 अधिकारी व्हावं, यासाठी जे स्वप्न बघत आहेत त्यांच्यासाठी, त्यांचा प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी मी अभ्यासिकेची निर्मिती करणार आहे. त्यांच्यासाठी प्रोजेक्टर लावून मी लाईव्ह मध्ये त्यांच्यासाठी MPSC UPSCचे प्रचार आणि शिबिर, मार्गदर्शन शिबिराची त्यांना मी येथे उपलब्ध करून देईन, ज्यामुळे की त्यांना मुंबई पुणे सारख्या ठिकाणी जो खर्चिक वेळ आहे तो न जाता त्यांना मी हातगाव मध्ये त्यांना येता उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल माझा. आज 3.5 शक्तीपीठापैकी एक रेणुका माता मंदिर जो माहूरचा आहे, तेथील दत्त शिखर, यापेक्षा मोठं म्हणायला काही वावगं नाही. काय म्हणतो दादा महाराज, वावगं तर नाही ना? तर हातगाव मधील दत्तबर्डी देवस्थान हे इतकं मोठं असताना देखील आज जर रोड बघितलं, पावसाळ्यात तर सोडावं, आता त्यात खड्ड्यात जर बघितलं तर एखादी मायला गरोदर बाईला जर रस्त्यानं आणलं साध्या गाडीतून तरी दवाखान्यात जायची गरज नाही, रस्त्यात डिलिव्हरी होईल. आपण काय खेड्यात राहतो की शहरात हेच कळणार चाललंय. मी आपल्याला अभिवचन देतो, मला निवडून आणा. 1 वर्षाच्या आत हातगावतील दत्तबर्डी रोड म्हणजे जो आपल्या देवस्थानाकडे जाण्याचं मंदिर आहे,
त्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आणि विवेकानंद महाविद्यालयाला जोडणारा रस्ता मी पुनर्बांधणी करून सर्व योग्य ती व्यवस्था करण्याचा माझा प्रयत्न असेल. हे आपल्याला मी या जनतेच्या दरबारात अभिवचन देतो. मला एक क्लिपच घ्यायच्या होत्या. आता हे काय बाबा नेते मंडळी मोठ्या बापाची मोठी अवलाद आहे. ते जन्मताच सोन्याचा चमचा चांदीचा चमचा तोडात घेऊन आले. त्यांच्या घरी काय दवाखाना झाला की लगेच गाड काढी बहीण आणली. पण माझ्या गरीब वोटार असो मातंग असो इतर 18 पकड जाती असो की बाबा आमचं काय हातावर जो पोट आहे, आमच्या काय तब्येती बिघडल्या तर आमच्याकडे काय तुमच्यासारखे लाखो पैसे नाहीत. आम्हाला सरकारी हॉस्पिटलात जावं लागतं. सरकारी हॉस्पिटलमध्ये जावं तर त्यात आरोग्याची भरपूर व्यवस्था नाही, योग्य ते औषधे आम्हाला उपलब्ध नाही. एखाद्या चमकोगिरी नेत्याचा फोन आल्याशिवाय त्यातले डॉक्टर पण आम्हाला चेकअप करत नाही. आमची परिस्थिती झालेली आहे. करायचं असेल ना, मी निवडून आल्यावर पहिलेचा सुरुवातच माझ्या आरोग्य खात्यापासूनच करणार आहे. एकदा आपण या तुमच्या मुलावर विश्वास ठेवून बघा. आरोग्य खातं तर 2च महिन्यात सुधरून दाखवतो. हे आता त्यातली जे सलाईनी बिलाईनी कोणकोणत्या मेडिकलला चालले त्यांचा अख्खा लेखाजोखाच माझ्याजवळ आहे. यांनी खाल्लेलं जर नाही बाहेर काढलं ना, त्या आईला नावाचा संतोष देव करत नाही. त्यानंतर आपल्याला सांगू इच्छितो, हातगाव शहर हा निजामकालीन आहे, परंतु आजपर्यंत इथं कुठलं क्रीडांगण नाहीये. आज माझे पोरं जे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी साधं ग्राउंड उपलब्ध नाही. म्हणाय गेलं तर येतलंच खासदार, येतलंच आमदार, सर्व इथले काय मंत्री झालेले, सर्व संत्री झालेले, परंतु सर्व काय बोलायची भातन बोलायचीच कडे. विकास फक्त आचारसंहिता लागलीच्या मायला आम्ही इतकं निधी आणलं तितकं निधी आणलं. आताचे आमचे चालू आमदारांनी तर आता काय नगरसेवकाचं इलेक्शन आहे की आमदाराचं इलेक्शन आहे हेच कळलं. फार लव्ह लेटरच उभं केलं, बाबा मी हे निधी आणलं ते निधी आणलं. अरे बाबा ते इलेक्शन आमदारकीला दाखवत की आता काय काम आहे. नगरसेवकापुरती बोला की, हातगाव पुरती बोला. येता आपल्या घरी लग्न आहे, बापाचं नाव पत्रिकेत टाका की शेजाराचं नावानं कशाला गाजावाचा करताय राव. आपल्या बापाचं नाव सांगल्यानं लेकराला चांगले संस्कार मिळतील, शेजाऱ्याचं नाव सांगल्यानं लेक आपलं गैरात निघतं. लक्षात राहू द्या. आम्ही सांगू कशाला लहान तोंडी मोठा घास घ्यायला होता. आता आपण रस्त्याने जरी फिरलो तर हातगावमध्ये आजपर्यंत कॉलेज आहेत, भरपूर आहेत, पण रस्त्याने जाताना कुठं सुलभ शौचालय नाहीत. चला आपण जेंट्स माणसं पुरुष मंडळी कुठेही आपण बाजूला जाईल. आपल्या शहरातील असो बाहेरच्या खेड्यातील महिला असो माता भगिनी असो, यांनी कुठे गेलं पाहिजे हो, यांचा विचार करा. आज महिलेला आरक्षण सुटलं म्हणून तुमच्या सर्वांच्याच जिथं जिथं महिला आरक्षण आहे ते महिला रस्त्याने फिरत आहेत, मतं मागत आहेत, हात जोडत आहेत. कधी एकदा विचार करा, या गावात फिरणाऱ्या शिक्षण घेणाऱ्या मुली पण ह्या पण कुणाच्या तरी लेकी बाळीच आहेत, कुणाच्या तरी आई बहिणीच आहेत. त्यांच्यासाठी कुठं शौचालयाची निर्मिती करावं, सुलभ शौचालय करावं हे कधी तुमच्या लक्षात येत नाही का? फक्त आपल्या घरं भरायचं, इलेक्शन मध्ये फक्त एक रबरीचा सिक्का तयार ठेवायचा आणि बायकोला नगरसेवका करायचं आणि नवरा जाऊन त्याचं सह्या मारायचं, हेच करायचं का? कुठेतरी बदल घडवा, परिवर्तन करा. आज मी आपल्या जनतेच्या दरबारात आई भवानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्याला मी ग्वाही देतो. आपण मला प्रभाग क्रमांक 4B मधून निवडून आणा. सर्वप्रथम मातंग समाज बांधवांना मी आज अभिवचन देतोय, एका वर्षाच्या आत मी आपल्यासाठी निधी आणेन, काय करायचं ते करेन, पण आपल्यासाठी समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून एका वर्षाच्या आत मी आपल्याला मातंग समाज मंदिरची निर्मिती करून दे. हे माझं आपल्याला अभिवचन आहे. या जातीवादी हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या नेत्यांनी माझी जात आडवी आणून राजकारणातून मला डावलण्याचा प्रयत्न केला आहे, पण यांनी विसरले की याच शिवछत्रपतीच्या मावळ्यांनी ज्यावेळेस तिरुपती, जे माझं आराध्य दैवत आहे, ज्या नवसाचाच माझा जन्म झालेला आहे, त्या ठिकाणी माझ्या शिवछत्रपतींच्या प्रतिमेला अडवण्यात आलेला होता, त्या स्टिकरवर बंदी करण्यात आलेली होती. त्यावेळी हाच वडराचाच तुमच्या भाषेत, मला आजपर्यंत माहित नव्हती माझी जात कुठली, मी फक्त हिंदू म्हणून राहत होतो.
परंतु तुम्ही लोकांनी आज मला लक्षात आणून गेलं की संतोष देवकर हा वडराचा. याच वडराच्या संतोष देवकरनी पमू पाटील आठवतं ना आपल्याला सचिन दादा, याच वडराच्या संतोष देवकरनी जी किशन रेड्डी जे पर्यटन मिनिस्टर आहेत केंद्रीय, त्यांच्याकडे जाऊन तिरुपती मंदिरातील संस्थानामध्ये शिवछत्रपतींच्या प्रतिमेतील बंधन हटवण्यासाठी आंदोलन करणारा हाच वडराचा संतोष देवकर होता. विसरले का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ले जोपासण्यासाठी हातगाव तालुक्यातील केदारनाथ, दत्तबर्डी संस्थान, निजामकालीन तलाव आणि परमेश्वर मंदिर येथील विकास करण्यासाठी जी किशन रेड्डी साहेबांकडून 100 कोटीचा निधी आणणारा हाच वडराचा संतोष देवकर होता. अरे तुम्ही किती खेळा रे बाबा, ज्याच्या विरोधात तुम्ही चाल खेळताय. हा कच्च्या गुरुचा चेला नाही बापू, उगाच शेंडीचा अंटीला नाही वाढवलाय का दादा महाराज? अंटीला कनेक्शन लय जोरात लावावं लागतंय. माझ्या जातीवरून मला हिनवणाऱ्या हिजड्यांना एकच सांगू इच्छितो, जर मी जातीवर आलो ना योग्य होणार नाही. त्यामुळे कोणी माझ्या जात काढण्याचा प्रयत्न करू नका. मी भगव्या ध्वजाचा शिवछत्रपतीचा मावळा आहे, पाईक आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझा भगवा ध्वज कधीच सोडणार नाही. आज अपक्ष उभं टाकलो म्हणून मी माझं समाजकार्य धर्मकार्य करेन असं काही नाहीये. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी शिवछत्रपतीचा मावळा आणि समाजकार्यातच माझं आयुष्य वाहिलेलं आहे. त्यामुळे या बाबतीत कोणी मनामध्ये किंतु भावना आणू नका. प्रभाग क्रमांक 4 मध्ये, कारण मी या नेत्यांसारखं त्या नेत्यासारखं मोठ्या मोठ्या हाणत नाही बाबा. यांच्या नावानं ते हैदराबाद मध्ये सलीम फेकू नावाचा एक व्हायरल व्हिडिओ येत असलेत, मी ते मानाव घेणार नाही. मी माझ्या प्रभाग मधील ज्या 18 पगड जाती आहेत त्या सर्व गरीब आहेत. तर यांची पोटाची खळगी आपली जिजवण्यासाठी या लोकांना ज्या बाहेर भटकंती करावा लागते, ही भटकंती दूर करण्यासाठी मी माझ्या सर्व 18 पगड जातींसाठी येथे लघु उद्योग, नवीन लघु उद्योग निर्मिती करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणार. ह्याच जे माझ्या माता भगिनी आहेत, हे आज ह्या नेत्यांच्या भूलतापांना बळी पडू नये म्हणून यांच्यासाठी लघु आणि कुटीर उद्योगाची मी निर्मिती करून देईन, ज्यामुळे की माझ्या महिला सक्षम बनतील व त्यांची येणारी पिढी, जे माझे भाऊ बहिणी आहेत, त्यांच्या शिक्षणात कुठलीही अडचण निर्माण होणार नाही आणि त्यांच्या रोजगारासाठी जी भटकंती आहे ती थांबून कुठंतरी ते स्वावलंबी बनतील. हे माझं आपल्याला अभिवचन राहील. या आपल्या जनतेच्या दरबारात मी आपल्याला ग्वाही देतो. प्रभाग क्रमांक 4 मध्ये जे माझ्या वयोवृद्ध मतदार बांधव आहेत, माता भगिनी आहेत, यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जे फलटण पॅटर्न आहे त्यानुसार मी येथे हदगाव मध्ये फिरते मोबाईल रुग्णालय स्थापन करण्याचाही देखील माझा हेतू आहे. हे सर्व जाहीरनामा मी आपल्याला एकदा वाचून दाखवतो आणि आपल्याला अभिवचन देतो. जर मी दिलेला शब्द जर आपणास पाळलो नाही, आज जसं मी आपल्या दरबारात येऊन उभा आहे त्याच पद्धतीनं आपल्याला देखील मी दिलेलं वचन जर पूर्ण नाही केलं तर माझं कान धरण्याचा अधिकार राहील. त्याच क्षणी मी आपल्या समोर हा राजीनामा देण्यासाठी तत्पर राहील. हे आपल्याला शिवछत्रपतीचा मावळा म्हणून आपल्याला अभिवचन देतो. माझ्या मतदार बांधवांनो, मी ही निवडणूक जिंकून आल्यानंतर हदगाव शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये भुयारी मार्ग गटार तयार करून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचा माझा हेतू असेल. वृद्ध महिला आणि पुरुषांसाठी बसण्यासाठी प्रभागमध्ये मी सर्व व्यवस्था करेन. वृद्ध महिला आणि पुरुषांसाठी पुणे धर्तीवर मोफत मी व्यायामशाळेची निर्मिती येथे करेन, ज्यामुळे की त्यांच्या आरोग्याची जोपासना करण्यात येईल. शहर व प्रभागमधील सुशिक्षित तरुण व तरुणीचा शैक्षणिक आलक उंचावण्यासाठी मी मोफत पेपर वाचनालय, स्टडी सर्कल म्हणजेच अभ्यासिकाची उभारणी करून एमपीएससी यूपीएससीच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करेन, ज्यामुळे की त्यांना पुणे सारख्या मेट्रो सिटीत जाण्याची देखील आवश्यकता राहणार नाही. हदगाव शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये दत्तबर्डी व विवेकानंद महाविद्यालयाला जोडणाऱ्या रस्त्याची पुनर्बांधणी करून विद्यार्थीसाठी आणि भाविकांची होणारी जी हेळसाळ थांबून मी त्यांना एक चांगलं
नगरसेवक बनवून दाखवेल. ग्रामीण रुग्णालय हातगावमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तेथे सर्व सोयी सुविधांयुक्त आधुनिक उपकरणे मी उपलब्ध करून आरोग्याची काळजी घेण्याचा माझा हेतू असेल. शहरात सुसज्ज क्रीडांगणसाठी माझा प्रयत्न असेल. हातगाव शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील मातंग समाज मंदिरसाठी एक जागा उपलब्ध करून तिथे मातंग समाज मंदिर बांधण्याचा माझा संपूर्ण प्रयत्न असेल. प्रयत्न नाही तर माझा अभिवचन असेल. हातगाव शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील गरिबाचा वडार मातंग आदिवासी बंजारा सारख्या 18 पगड जातीच्या लोकांची रोजगारासाठी करावी लागणारी भटकंती दूर करून सर्व जाती व सर्व धर्म बांधवांना लघु उद्योग प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देईल, ज्यामुळे की त्यांना बाहेर गावी जाऊन त्यांच्या रोजगाराची भटकंती करावी लागणार नाही. हातगाव शहरातील महिला व तरुणींची गैरसोय टाळण्यासाठी प्रभागात मी सुलभ शौचालयाची बांधणी करेन. हातगाव शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी फिरते मोबाईल रुग्णालय सुरू करू, जेणेकरून सर्व माझ्या मायबाप जनतेच्या आरोग्याची काळजी घेता येईल. थकला तर नाहीत ना बांधवांना? काय करणार, आपण गरीबाचे पोरं आहेत, त्यामुळे या लोकांसाठी काय मोठ्या मोठ्या सभा आपल्याला मंडप टाकता आला नाही. यांच्या काय बाबा, यांचा पोपटाचा पैसा आहे, आपला या हाताच्या मेहनतीवरचा पैसा आहे. यांचे काय एक एखाद्या अधिकाऱ्याला फोन केला की यांना पैसा येतील, आपल्याकडे कुठनं बाबा. आज माझे वडार बांधव ज्या कैक वर्ष झाले, ज्यावेळेस एखाद्या गुन्हेगाराला खूप मोठी शिक्षा झाल्यावर त्याला कठोर परिश्रमाची शिक्षा न्याय व्यवस्था देतो, तेच काम आज माझे वटार बांधवातील माता भगिनी करतात. आज आम्हाला आमची पोटाची खळगी, टिचभर खळगी बनण्यासाठी आज आम्हाला दगड फोडावं लागतं, परंतु या जातीवादी नेत्यांना कधी आमची कदर येत नाही. त्यावेळेस त्यांना आठवतं काय आपल्या जातीचं पाहिजे. अहो मला कळत नाही या लोकांना, ज्यावेळेस लोकसभा असो आमदारकी असो, त्यावेळेस ज्या लोकांनी यांना इनकमिंग बाहेरचा नेता येतो नको म्हणून या लोकांनी भांडले, यांच्या एकमेकाच्या यांनी जाती काढल्या, त्याच वेळी या लोकांना हाता एकमेकाच्या मांडीला मांडी लावून थांबलेत. ते जमतंय. हे आता माझी माय माऊली चालली आहेत, बीजेपी कडून उभे आहे. आमची मावशीच आहे रुक्मता, इकडे या, या इकडं. या माय माऊलीचं देखील या राजकारण्यांनी राजकारण केलं. ती बिचारी माय माऊली अडाली, तिला भरायला लावलं बीजेपी कडून फॉर्म. चांगलं उभापाव केलं, ये बाबा समोर. बिचारे आमच्या वडराच्या 100-200 महिला जमल्या, सर्व यांचाच प्रचार केला. ऐन टाइमला जेव्हा बॅनर लावायचं, बरोबर मताच्या लाचाऱ्यासाठी या लोकांना शिवसेना म्हणणार नाही तर यांना कंत्राटी लाचार सेनेने त्या बाईला डावळलं. राय बाबा म्हटले, बरोबर पाण्यातली जशी मासोळी काढून फेकतात तसं त्या बाईचा देखील वापर केला. आता कळायला लागलं या लोकांना की बाबा यांनी आमचा देखील वापर केला. चलो देराई पर दुरुस्त आहे. त्या लोकांनी संतोष देवकरचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. तो बिचारा एक शाहू होता, हा तुमचा बाप आहे. कारण आजपर्यंत मला संपवण्यासाठी याच लोकांनी खूप कट कारस्थान केले आणि मलाही माहित आहे उद्या कदाचित त्या पोलीस स्टेशन कडून मला दुसरं एक लव्ह लेटर येते. त्यात काय नवीन नाही म्हणा माझ्यासाठी, कारण माझी वकिलाची पोस्ट तयारच आहे. त्या लोकांना काय कामही नसतं. आणि या लोकांना काय आता आज फननं बोंबलणार माझ्या नावानं आझाद चौकात. कारण मला काही टीका केल्याशिवाय, माझ्या नावानं काय बोंबलल्याशिवाय यांच्या घरात पाळणार नाही. तो बरं झाला बाबा यावेळेस ते एक कचऱ्याचा होता, त्यानंतर माझ्या नावानं काय बोललंच नाही. त्याला कुठून सुदबुद्धी आली की बरं झालं बेटा तुम्हाला पट्टी चालली. कारण असं त्याचं नाव घेऊन मला त्याला मोठं करायचं नाही. पहिले तर माझ्या हिंदुत्वादी नेत्यांची जात फोन करणार, ती तर सुरुवात आहे. येणाऱ्या काळात या गुलाल गँगला तर माझा शब्द आहे बेटा, तुमच्या तथाकथित हिंदुत्वादी गुलाल गँगला
आजच्या नंतर हिंदुत्ववादी तरुणांची जे ठोस तुमच्या विरोधात उभा टाकेल. तुमच्या विरोधात का तुमचे जे सो कॉल सेक्युलर इतर कोणते पक्ष उभे टाकणार नाही. त्या गुलाल गँगला अडवण्यासाठी आता हिंदुत्ववादीच बाहेर पडतील. हे माझा आपल्याला या माहित नाही कुणाकडनं झालं हेही माहित नाही. कोणी केलं कोणी करायला लावलं ते काय मला संबंध नाही. तो विषय करणार नाही. कारण ते जर उकंड उकरलं तर केसच बाहेर येणार. त्यामुळे तो विषय मला उकरायचा नाहीये. एक वेळेस माझ्यावर विश्वास ठेवा. त्या तुमच्या बांधवाला तुमच्या मित्राला फलंदाज आतापर्यंत बॅटिंगच केलं त्यामुळे पुन्हा सांगण्याची काय आवश्यकता नाही. तरी उद्या दिनांक 2/12/2025 रोजी आपले बहुमूल्य मतदान प्रभाग क्रमांक 4 ब मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. 2 नंबर फलंदाज या चिन्हासमोर दाबून तुमच्या बांधवाला प्रचंड मताने जिंकून द्या. येणारा काळ हा आपल्याच विकासाचा काळ राहील याची मी आपल्याला ग्वाही देतो. व याला कदाचित माझ्यामुळे माझ्या मतदार बांधवांना उन्हात थांबावं लागलं तो त्रास नव्हतो. त्या त्रासामुळे मी आपल्याला सर्व एकदा दिलगिरी व्यक्त करतोय व आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतोय की उद्या सर्वांनी मला पदरात घ्या आणि आपलं बहुमूल्य मतदान मला देऊन उपकृत करा. मी आपल्या या बहुमूल्य मतदानाची आयुष्यभर आठवण ठेवेन आणि विकासाची गंगा आपल्या वाड्यात आणल्याशिवाय राहणार नाही. हे शिवछत्रपती आणि आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतोय. आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि फलंदाज या चिन्हाला अधिकाधिक संख्येने आपले आशीर्वाद देऊन संतोष भाऊ तू मागे वळो. संतोष भाऊ तू मागे वळो. जोरात एकदा संतोष भाऊ तू मागे वळो. उद्या फलंदाजा चिन्हासमोर आपले बहुमूल्य मतदान देऊन मला उपकृत करावे हीच आपल्या सर्व माझ्या मतदार बांधव माता भगिनींना हात जोडून पाय पडून प्रार्थना आहे माझी. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय श्री